सर्वांना नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमधील वारंवार विचारले गेलेले PYQ महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. जे प्रश्न आपल्याला आगामी पोलीस भरती सरळ सेवा परीक्षामध्ये हमखास विचारले जातील असे GKचे जिओग्राफीतील एक महत्त्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे आपल्या या व्हिडिओमधला, महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे नाव काय आहे? तर रॅटुपा इंडिका हे नाव आहे, म्हणजेच ज्याला आपण शेकरू म्हणतो. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतो? तर पूर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न असेल मित्रांनो आपल्या या व्हिडिओमधला, तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या खडकाने झाली आहे? तर बेसॉल्ट या खडकाने महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली दिसून येते. चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत? तर 3 प्राकृतिक विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतात. आपला या व्हिडिओमधला 5वा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राला किती घटक राज्यांची सीमा संलग्न आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6. 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा सामान्यपणे आकार कसा आहे? त्रिकोणाकृती आकार महाराष्ट्राचा आहे. प्रश्न 7वा, महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन कधी असतो? 15 जानेवारीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन कोणाच्या गौरवार्थ साजरा केला जातो हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. 8वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील खाडी कोणती आहे? दमणगंगा. दमणगंगा अतिउत्तरेकडची खाडी. महाराष्ट्रातील दक्षिणेकडील खाडी कोणती आहे? 9वा प्रश्न, तेरेखोल महाराष्ट्राची दक्षिणेकडील खाडी. 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आहेत? चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये कॉफीचे मळे महत्त्वाचे, लक्षात घ्या. आपल्या व्हिडिओमधला 11वा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा, त्यामध्ये शेतीचे किंवा शेती संबंधित अवजारे निर्मितीसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे किर्लोस्करवाडी. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे किर्लोस्करवाडी. 12वा प्रश्न आहे, बॉक्साईट खनिज महाराष्ट्रातील कोणत्या प्राकृतिक विभागात आढळते? कोकण या प्राकृतिक विभागामध्ये बॉक्साईट हे खनिज प्रामुख्यानं आढळून येतं. 13वा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम निर्मिती कोणत्या खनिजापासून केली जाते? तर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी बॉक्साईट हे खनिज उपयोगी ठरतं. 14वा प्रश्न असेल, सर्वोच्च प्रतीचा लोह खनिजाचा प्रकार कोणता? तर मॅग्नेटाइट हा सर्वोच्च प्रतीचा लोह खनिजाचा प्रकार मानला जातो. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह खनिज आढळते? गडचिरोली. 16वा प्रश्न, प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा नदीवर आहे. 17वा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहेत? वाघूर. 18वा प्रश्न, अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता? म्हणजे महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा नंदुरबार. प्रश्न 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा अतिपूर्वेचा जिल्हा कोणता? गडचिरोली. 20वा प्रश्न आहे, शेवटचा आपला प्रश्न असेल या व्हिडिओमधला. सर्वच मित्रांनो प्रश्न हे खूप महत्त्वाचे असणार आहेत, तर आगामी परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जातील, जे की पाठीमागे आपल्याला PYQ महत्त्वाचे आहेत. हे महाराष्ट्राचे भरतपूर कोणत्या अभयारण्यास म्हणतात? नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्ह्यातील अभयारण्य, ज्याला आपण महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतो. मित्रांनो, आपण जे की असे काही टॉपिक आहेत आपल्या स्पर्धा परीक्षेतील ज्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे, त्या टॉपिकला आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.